कार्तिक हाय. हाय तू इथे काय करतोयस? घाबरू नकोस. आपण तुझ्या घरापासून बऱ्याच अंतरावर आहोत आणि आपल्या दोघांमध्ये पण बरंच अंतर. आणि बाय द वे तुझे बाबा ऑफिस मधून घरी आलेले आहेत आणि आता ते घरातून बाहेर निघण्याचे काहीच चान्सेस नाही. आणि मला तुझ्याशी खरंच खूप महत्त्वाचं बोलायचं होतं. कॉलेजमध्ये बोलू शकलो नसतो म्हणून इथं. बोल पटकन. थँक्स. बोल ना. थँक्यू. हा? त्या दिवशी तू पोलीस स्टेशन मध्ये माझ्यासोबत होतीस म्हणून. अरे त्यात काय एवढं, म्हणजे माझ्यामुळे काय पोलिसांनी तुला सोडून नाही दिलं ना. आणि मी तुला फक्त मॉरल सपोर्ट म्हणून थांबले होते. दॅट्स इट. ते काही असलं तरी थँक्यू. दॅट मीन्स अ लॉट टू मी. माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं होतं. अरे सर तुम्ही सर एवढंच सांगायचं होतं मला. चल बाय. टेक केअर. गुड नाईट. ऐक ना. हा मी असं ऐकलंय की 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 तू आणि अनु मी आणि अनु नाही, म्हणजे तू आणि अनु फिल्म बघायला जाणार होता. हा ते जाणार होतो पण मला माझ्याकडे फारसा वेळ नव्हता. सो ते शक्य नाही झालं. आणि आता तुम्ही नाशिकलाही जाणार आहात का एकत्र? ओ अनुने तुला हेही सांगितलं का? कमाल मुलगी आहे. ऍक्च्युली गायत्री काय माहितीये का, मी आणि अनु तीच म्हणाली मला की मी येऊ का तुझ्यासोबत नाशिकला. मी तिला म्हटलं अगं मी एका स्पेसिफिक कामासाठी चाललोय नाशिकला, तू कारण नसताना बोर होशील. तर ती म्हणाली की मला आवडेल तुझ्यासोबत बोर व्हायला. मीन व्हॉट, तू सांग ना तिला. मी काय सांगू? आणि तुला जर असं वाटत असेल की ती बोर वगैरे होईल तर डोंट वरी, ती काय बोर वगैरे होणार नाही. का? हा म्हणजे इतकं मोठं एंटरटेनमेंट पॅकेज आहे ना तिच्या बरोबर. ओके, मग ती बोर होणार नसेल तर मग आम्ही विचार करू. एनिवेज माझंही अजून काही ठरलेलं नाहीये. पण तिचं सगळं ठरलंय. असेल. एनिवेज गुड नाईट. गुड नाईट. गायत्री गायत्री